महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शिरपुरात पोलिसांचा भव्य रूट मार्च, गणेश उत्सव व बकरी ईद शांततेत साजरी करण्याचे आवाहन। येणाऱ्या गणेश उत्सव व बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शिरपूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षतेची भावना दृढ व्हावी या उद्देशाने शिरपूर शहर पोलिसांच्या वतीने भव्य रूट मार्च काढण्यात आला। हा रूट मार्च उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी तसेच पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। शहरातील कुंभार टेक, मारवाडी गल्ली, 5 कंदील चौक, मुख्य बाजारपेठ आदी भागातून पोलीस दलाने शिस्तबद्ध पद्धतीने संचालन केले। यावेळी पोलीस दलाच्या टवटवीत उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले। गणेश उत्सव व बकरी ईद हे दोन्ही सण मोठ्या उत्साहात व धार्मिक फेवरने साजरे केले जातात। मात्र या काळात सामाजिक सलोखा व शांतता टिकवणे आवश्यक असल्याचे पोलीस प्रशासनाकडून अधोरेखित करण्यात आले। नागरिकांनी उत्सव काळात शांतता व भाईचारा व ऐक्य जपावे असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले। रूट मार्च दरम्यान पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधून सण हा आनंदाचा असतो, गोंधळाचा नव्हे असा संदेश दिला। तसेच अफवांना बळी न पडता कोणतीही शंका अथवा संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले। शहरात वाढत्या लोकसंख्येमुळे व सणासुदीच्या काळात बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने पूर्ववत तयारी म्हणून हा रूट मार्च काढला असल्याचे सांगण्यात आले। यामध्ये शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रूट मार्चमुळे शहरात शांतता, ऐक्य आणि सुरक्षतेचा संदेश पोहोचला असून नागरिकांनाही पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत केले। आज रोजी गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते। सदर रूट मार्चमध्ये पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी तसेच SRP, होमगार्ड व मुख्यालयाकडून आलेला स्टाफ हा सामील झालेला होता। सदर ठिकाणी जे महत्त्वाचा रूट आहे गणेशोत्सव त्या रूटवर रूट मार्चचे आयोजन करण्यात आलेले आहे। या रूट मार्चचा उद्देश असा आहे की सर्वांनी शांततेने गणेश उत्सव साजरा करावा असे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात येत आहे। तसेच आक्षेपार्ह पोस्टर, बॅनर्स, घोषणा देऊ नये, तसेच सोशल मीडियाचा योग्य वापर करावा, गैरवापर कोणी करू नये असे आवाहन या संबंधाने मी करू इच्छितो। तसेच सर्वांनी कायद्याच्या चौकटीत राहून कायद्याच्या चौकटीत राहून आपले गणेशोत्सव साजरा करावा व कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता नागरिकांनी घ्यावी असे आवाहन या निमित्ताने मी करीत आहे।